पाणीपुरी म्हणले की कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटत। ॲक्च्युली मलाही माहिती नव्हतं की मी एवढी छान टेस्टी पाणीपुरी बनवू शकते। आत्तापर्यंत फक्त बाहेरचीच पाणीपुरी खात होते। मला असं वाटलंही नव्हतं की बाहेर जशी पाणीपुरी भेटते तशीच मी घरीही बनवू शकते। पहिल्यांदाच पाणीपुरी घरी बनवली आणि खूप टेस्टी झाली होती। आता ठेल्यावरच्या पाणीपुरीला करा बाय बाय। पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी वाटाणा गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तासासाठी भिजत घालायचा। आता आपण गोड चटणी करून घेऊया। त्यासाठी घ्यायचं आहे 1 वाटी चिंच, अर्धी वाटी खजूर आणि हे दोन्हीही आपल्याला गरम पाण्यामध्ये एक अर्ध्या तासासाठी भिजत घालायचे आहेत। अर्धा तास झालेला आहे तर बघा आपली चिंच आणि खजूर छान मऊ असे भिजलेले आहेत। आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं। हे गाळून घेताना थोडं पाणी ॲड करायचं। हे गाळून घेतलं आहे। आता आपण हे शिजवून घेऊया। त्यासाठी हे कढईमध्ये ॲड करायचं आणि छान उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर यामध्ये ॲड करूयात अर्धी वाटी गूळ। आता हे आपल्याला गूळ ॲड केल्यानंतर एक 5 मिनिटासाठी असंच शिजू द्यायचं आहे। हे बघा गोड चटणी आता तयार झाली आहे। आता आपण ही थंड करून घेऊयात। त्या ठिकाणी मी रगडा करण्यासाठी भिजवलेला वाटाणा आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे। त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हळद, मीठ आणि हे कुकरमधून शिजवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने हे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता आपण रगडा बनवून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे तेल, त्यामध्ये ॲड करायचं जिरा आणि लाल तिखट। त्यानंतर ॲड करूयात वाटाणा आणि बटाटा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, धने जिरे पावडर, लिंबाचा रस आणि हे आपण असंच एक 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आणि चवीपुरतं मीठ। अशा पद्धतीने पाणीपुरीचा रगडा बनवून तयार झाला आहे। आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूयात। आपण ग्रीन चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी घ्यायची आहे कोथिंबीर, पुदिना, आल्याचे तुकडे, मिरची आणि लसूण। हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हे एका पातेल्यात काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात। यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे। याच्यामध्ये मी वापरणार आहे जलजीरा मसाला 1 चम्मच, चाट मसाला, लिंबाचा रस, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचे तुकडे आणि पाणीपुरी मसाला 1 चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा। हे छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ॲड करूयात आईस क्यूब आणि बुंदी। अशा पद्धतीने पाणीपुरीचे तिखट पाणी तयार झाले आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस आणि लास्ट प्रोसेसकडे वळूयात। त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवायची। कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या रेडीमेड पुरी भेटतात पाणीपुरीच्या त्या तळून घ्यायच्या। अगदी इझिली ह्या तळल्या जातात आणि बघा किती फुगलेले आहेत आणि खूप कुरकुरीत होतात, खूप छान होतात। अशा पद्धतीने पाणीपुरी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये पाणीपुरी तयार होते। आणि पाणीपुरीची गोड चटणी ही आधीच जास्त बनवून ठेवायची। काचेच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। अगदी 2 ते 3 महिन्यांसाठी ही चटणी स्टोर होऊ शकते। हे बघा पुरी ही किती कुरकुरीत बनलेली आहे।
अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू.